किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. आपण बेसन ढोकळा तर बऱ्याच वेळेला खाल्लेला असेल, पण रवा ढोकळा तुम्ही बऱ्याच वेळेला नसेल खाल्ला, तर आपण कसा बनवणार आहोत तर ते बघूया. आता इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. हे 1 वाटीच्या प्रमाणाप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही 1 वाटी रवा घेतलात, तर 1 वाटी दही घ्यायचं आहे. इथे रवा मी जाडा वापरलेला आहे. जाडा रवा वापरायचा, बारीक रवा वापरायचा नाही. नाहीतर तो अगदी चिकट होतो. आता इथे 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट, अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये 1 चमचा साखर सुद्धा टाकणार आहोत. आता हे सगळं मिक्सचर जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा अशा प्रकारे ढोकळा तुम्ही करून बघा. खूप छान होतो. रवा ढोकळा तर तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच ऐकलं असेल, कारण की हा अशा प्रकारे खूप कमी प्रमाणात बनवला जातो. रवा ढोकळा अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो. तर हे बघा अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर हे थोडंसं कोरडं-कोरडं वाटलं आपल्याला, तर याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं आहे. तर मी इथे थोडंसं पाणी टाकते आणि परत याला हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. हे बघा अगदी रवा फक्त भिजेल एवढंच आपल्याला पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की दही पण आपण टाकलेलं आहे. आपल्याला होता होईल तेवढं जेवढं दह्यामध्ये भिजवता येईल तेवढंच भिजवायचं आहे. पण अगदीच जर असं वाटलं की हे थोडंसं कोरडं पडलंय, तरच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी आता थोडंसं पाणी टाकून याला असं चांगलं मिक्स करून घेतलंय. हा रवा आपला व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये भिजलेला आहे. तर आपण याला एक 5 मिनिटं साईडला ठेवूया. हे चांगलं मिश्रण मिक्स होईपर्यंत, मिक्स होऊन चांगलं भिजेपर्यंत. तर हे बघा आता चांगलं आपलं मिक्स होऊन चांगलं भिजलेलं आहे आपलं हे मिश्रण. तर आता आपण याच्यामध्ये 1 पॅकेट इनो टाकणार आहोत. आता हे इनोचं पॅकेट टाकल्यावरती याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे. इनो ऍक्टिव्हेट होतं आणि एकाच दिशेने आपल्याला आता हे फिरवून मिक्स करायचं आहे. कारण की काय होतं की इनोचे जे बबल्स आहेत ते बाहेर जाऊ नयेत, मिश्रणामध्येच राहावेत. म्हणजे ते चांगलं स्पॉन्जी होतो. म्हणून हे एका एका दिशेनेच फिरवायचं आहे. अगदी जास्त मिक्स करायचं नाहीये. हे जसं मी दाखवते हे तशा प्रकारेच मिक्स करायचं आहे. हे असं मिक्स करून झालं की मग आपण ढोकळा बनवण्यासाठी आता एक प्लेट घेणार आहोत. त्या प्लेटमध्ये आपण थोडंसं तेल लावून याला सगळीकडे असं तेल लावून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे असं तेल लावून घ्यायचंय प्लेटला आणि मग त्याच्यावरती आपल्याला जे आपण ढोकळ्यासाठी जे रव्याचं मिक्सचर तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे. अशा प्रकारे असं हे आपलं सगळं मिश्रण टाकायचं आहे आणि ताटामध्ये सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. हे बघा हे असं व्यवस्थित सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. पसरवून झालं की असं एक 2 ते 3 वेळा हे असं ताट थोडंसं खाली आपटून थोडंसं याच्यातून एअर बबल जे तयार झाले असतील ते थोडेसे याच्यातून रिलीज होतात. मग हे थोडंसं आपटून घ्यायचंय. तोपर्यंत मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी तापत ठेवलेलं आहे. आपल्याला जो ढोकळा शिजवायचा आहे त्याच्यासाठी. आता हे ढोकळ्याचं ताट जे आहे ते मी या कढईवर ठेवलेलं आहे आणि याला आता आपल्याला एक 10 मिनिटं तरी शिजवायचं आहे. तर याच्यावरती आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे याच्या स्टीमवरतीच आपला हा ढोकळा शिजणार आहे. आता 10 मिनिटं आपले झालेले आहेत. तर आता एकदा चेक करून बघूया आपला ढोकळा शिजलाय की नाही. हे बघा छान अशी वाफ लागली याला. तर मी एकदा चेक करते. मी सुरीने एकदा याच्यामध्ये चेक करून बघते की आपला ढोकळा झालेला आहे का. अगदी जर सुरीला लागला नाही तर समजून जायचं की ढोकळा आपला शिजलेला आहे. पण इथे थोडासा सुरीला चिकटतोय म्हणजे हा मध्ये थोडासा शिजलेला नाहीये म्हणून एक 5 मिनिटं मी परत एकदा झाकण लावून ठेवलेलं आहे. तर 5 मिनिटांनी बघा आता आपलं हे छानपैकी शिजलेलं आहे आपला ढोकळा. तर हे ताट काढून घेऊया आपण. याला थोडंसं एक 5 मिनिटं थंड व्हायला ठेवायचं आहे. ताट थंड झाल्यानंतर मग याचे असे काप करायचे आहेत. जसे आपण बेसन ढोकळ्यासाठी करतो तसेच आपण या रवा ढोकळ्यासाठी सुद्धा असे काप करून घ्यायचे आहेत. हे काप केल्यामुळे काय होतं की आपण जी फोडणी देणार आहोत ती सगळीकडे आपल्या ढोकळ्याला लागते. म्हणून अशा प्रकारे काप करून घ्यायचे आणि मग वरून आपल्याला फोडणी टाकायची आहे. आता मी फोडणीसाठी थोडंसं
तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकते. 2-3 मिरच्याचे तुकडे टाकलेत मी. आता हे चांगलं कडकडीत आपलं तेल तापून झालेलं आहे आणि आपली ही मोहरी टाकलेली फोडणी आपण आता या ढोकळ्यावरती टाकणार आहोत. हे बघा असं चमच्याने थोडं-थोडं सगळीकडे टाकून घ्यायचं आहे. कारण की आपण खूप सारं तेलाची फोडणी केलेली नाही. अगदी थोड्याच तेलामध्ये हे सगळीकडे थोडं-थोडं टाकून पसरवून घ्यायचं. कारण की हा आता आपण नाश्त्यासाठी पदार्थ बनवतोय. त्याच्यामुळे खूप असं तेलकट असं आपल्याला नाही बनवायचं याला. म्हणून कमी फोडणी टाकली. आता हे छान असं गार्निशिंगसाठी आता आपण कोथिंबीर टाकून घेतली. तर हे बघा अशा प्रकारे आपला छान असा रवा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण याला थोडंसं काढून बघूया कसा झालाय तो. हे बघा असं छान असा आपला आता रवा ढोकळा रेडी आहे. हा ढोकळा अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये तयार होतो. हा आता असा आपला रवा ढोकळा तयार झालाय आणि मस्त असं पुदिन्याच्या चटणीसोबत आपण ह्याला सर्व्ह करूया. अशाच मग छान-छान रेसिपीसाठी सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.